भावना, तुझं काहीही चुकलेलं नाहीये. फक्त मूल नाहीये एका कारणासाठी नीलांबरीला डावलं जाणार नाही. आणि तिचा हा असा अपमान मी सहनच करणार नाही. नीलांबरी, बस तू. नीलांबरी, पदर घे. सुखी राहा. भावना, काय झालं तुला? नीलांबरी, पटकन पाणी घेऊन ये. ए उठकी बाई ग, काय झालं तुला? अगं सकाळी पण चक्कर आली होती तुला. भावना, आई, काय झालंय? अजूनही अस्वस्थ वाटतंय. हो ग, मन बेचैनच आहे. आत्ताच बोललात ना तुम्ही दोघींशी. जानू तर म्हणाली पण की तिची मीटिंग खूप छान झाली म्हणून. हो ग, भावनाकडे उत्तम पूजा सुरू आहे म्हणाली ती. उगाच काळजी करताय तुम्ही. हे सोमू भाऊजींना भेटायला गेले होते ग. मी त्यांना म्हटलं होतं येताना भाजी घेऊन या, पण बराच वेळ झाला अजून आले नाही येते. आई, विनाकारण चिंता करताय तुम्ही. एवढंच वाटतंय ना, बाबांना एक फोन करा बरं, म्हणजे तुमची काळजी मिटेल. अगदी बरोबर. हॅलो लक्ष्मी, काय ग? कुठे आहात? अजून घरी नाही आलात? सोमू भाऊजींकडनं निघालात का? हो निघालो ना, पण तू सांगितलेलं काम लक्षात आहे. आता बाजारात जाणार आहे, ताजी भाजी घेऊन घरी येणार आहे. तू म्हणाली होतीस ना भाजी नाहीये घरात. बरं, मग भाजी घेऊन झाली असेल तर इथं या. पण काय लक्ष्मी, अजून काही काम आहे का? काही सांगायचं राहिलंय का? आणू का अजून काही? नाही, काही नाही. अगं मग फोन कशा करता केला होतास? मी काही काम असेल तरच फोन करते का, सहज नाही करू शकत. अगं, असं काय? तू कधी तुला वाटेल तेव्हा फोन करू शकतेस. गप्पा मारायला फोन करू शकतेस तू, काही प्रॉब्लेम नाहीये. हा चल गप्पा मारूया. बोल, काय म्हणतेस? गप्पा मारायला नाही फोन केलाय मी. गप्पा मारायला फोन केला नाहीस, काही काम सांगायला फोन केला नाहीस, मग फोन नक्की केलायस कशा करता? हे बघा, काही नाही. तुम्ही आता लवकर घरी या आणि येताना सांभाळून या. ठेवते. अगं कमाल आहे. निघाले सोमू भाऊजींकडनं. बघितलं, उगाच काळजी करत होतात तुम्ही. बरं आई, स्वयंपाक झालाय का की मी काही मदत करू? नाही झालंय सगळं. नाहीतर एक काम करूया, एखादा पदार्थ बनवायला घेऊया. तुम्हीच म्हणता ना, एखाद्या कामात मन गुंतवलं की बरं वाटतं म्हणून. चला. चल या या डॉक्टर या. हो बघा ना, आमच्या नाचणीला चक्कर आली. हो काय झाले बघा जरा. डॉक्टर, चक्कर का आली असेल भावनाला? नाही म्हणजे गेले कित्येक दिवस ती सतत आजारी पडतेय. काही सिरियस तर नाहीये ना? काही ट्रीटमेंट वगैरे करायची असेल तर सांगा. तसं काय झालंय काय नक्की भावनाला? सांगा ना डॉक्टर. हो हो, सांगते. मला चेक तरी करू द्या. डॉक्टर, मला नेमकं काय झालंय? मला सारखी चक्कर येते. काही सिरियस नाही ना झालंय मला? सिरियस आजार नाहीये, पण आजार मात्र आहे. मिशांनी खूप ऊन लागते, आपण गाडीत बसून हे खाऊया का? ओके, चला. नाही, नको. गाडीत नको. का काय झालं? गाडीत चुकून जर का माझ्याकडून काही सांडलं किंवा माझा हात जर का तुमच्या गाडीत कुठे लागला तर तुम्ही चिडाल ना माझ्यावर.
माय आय रिअली वुडंट माइंड. नाही 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 मी रील्समध्ये बघितलंय मुलं त्यांच्या गाडीच्या बाबतीत खूप इन्सिक्युअर असतात म्हणजे त्यांना त्यांच्या गाडीत काही सांडलेलं पडलेलं अजिबात आवडत नाही अहो एवढंच काय साधं गाडीच्या सीटवर पाय ठेवून जरी बसला ना तरी चिडतात ते बघितलंय मी नको नको नको. बट इट्स मी काय म्हणते आपण इथे बसून खाऊयात का इथे हो बसा ना छान आहे स्वच्छ आहे बसा या. निघायचं येस शुअर. गिव्ह इट टू मी. मिस्टर कानिटकर बसताय ना हो. मिस्टर कानिटकर आपण म्हणजे कोणत्या रस्त्याने जातोय नक्की हा कोणता रस्ता आहे हा शॉर्टकट आहे ॲक्च्युली. लवकर पोचू आपण.